आय टेक युअर परमिशन फॉर ग्रँटेड. आज जागतिक मैत्री दिन आहे ओके. आणि त्यानिमित्त एक बुवासाठी 4 ओळी. वो ख्वाबों के दिन, वो ख्यालों के दिन, सवालों की रातें, जवाबों के दिन, कई साल हमने गुजारे यहाँ, यही साथ खेले हुए हम जवा, है बचपन हमारा बड़ा दोस्ताना यारो, सलामत रहे दोस्ताना हमारा. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. सच अ प्राऊड प्रिव्हिलेज टू हॅव बोथ ऑफ देम हिअर. आणि एवढं बोलायला आहे, एवढं ऐकायला आहे, पण विल हॅव टू स्टिक टू टाईम. म्हणून थोडंसं आपल्या सगळे आन्सर्स थोडे रॅपिड फायर होणार. सो डोंट माइंड. मी जर थोडे इथून तिथे असे पळाले तर जेव्हा फुल हाऊस असेल तेव्हा बोला. आमच्या जिलब्या जर का खाऊन झाल्या नाहीत तर आम्ही परत येतो जेवायला, असं आमचं ठरलेलं आहे. व्हेरी नाईस. अजून तुम्हाला काय आवडतं दोघांना जिलब्यावर? मला असं वाटतं तुमच्याकडे सगळं खाऊ शकतो. व्हेज सगळं खाऊ शकतो. सगळं आमचं रुटीन असायचं की पोस्ट ऑफ झालं, राऊंड झालं एकदा सगळं की आम्ही जिलब्या खायला जायचो. आणि आम्ही जिलबीवाल्याला विचारायचो की गरम देणार का? तो म्हणे किती पाहिजे? 1.5 किलो पाहिजे. मग तो हा मग देतो. मग आम्ही 3 किंवा 4 जण मिळून 1 ते 1.5 किलो जिलब्या खायचो. विक्रम ओक साखरेचा खाणार त्याला देव देणार, हो की नाही? माणसं जी गोड खातात ना ते गोड पण बोलतात, हे दिसतंय आपल्याला, हो की नाही? आणि ह्यांना मी कधीच दोघांना कधी रागवताना कोणावर बघितलं नाही, विच इज व्हेरी नाईस. आणि लकीली डायबिटीस पण नाही तुम्हाला दोघांना, हो की नाही? बिकॉज तुम्ही स्ट्रेस घेत नाही देत नाही. आणि हे तुम्हाला कसं जमतं हे विचारण्यासाठी आम्ही दोघी बसलोय. सर, तुम्ही तुमच्या दोघांचं ना बालपणापासून आत्तापर्यंतचं आयुष्याचं मग कसा थोडक्यात सारांश सांगा की हाऊ वॉज इट? माझी सगळी फॅमिली इंजिनियर्स आहे, सगळी इंजिनियर्स. पण मला डॉक्टर का व्हायचं होतं तर आम्ही अमरावतीला असताना बाबा वॉज लाईक द अथॉरिटी फिगर. मग ते आमची बदली झाली भुसावळला, तिथे आजोबा होते, आजोबा माझे वकील होते, तर ही बिकेम द अथॉरिटी फिगर. आणि त्यांचं म्हटलं की बाबा पण ऐकायचे. मी म्हटलं की अरे बापरे, द बिग बॉस इज दिस. आणि माझे आजोबा फक्त एकाच व्यक्तीचे ऐकायचे, आमचे जनरल प्रॅक्टिशनर. ते ENT सर्जन आणि जनरल प्रॅक्टिशनर होते. त्यांनी म्हटलं आज कोर्टात जायचं नाही तर हे जायचे नाहीत. आणि त्यांचा एवढा दरारा होता भुसावळमध्ये की मी म्हटलं अरे दिस हॅपीज टू बी द बिग बॉस, ऐसा कुछ होना चाहिए. बन गए उसके पीछे लग के, बन गए डॉक्टर. स्टोरी जवळपास सारखीच आहे. पण काय झालं की 12वीला आमच्याकडे वेळेस कॉमन ग्रुप होता, म्हणजे मॅथ्स आणि बायोलॉजी दोन्ही होतं. दोन्हीकडे स्कोर चांगला होता. आता शिर्या COEPला जाऊन आला म्हणाला, तर मला ह्याला मिळाली होती मेकॅनिकलला. तेव्हा मेकॅनिकल वॉज द हायेस्ट. तर मेकॅनिकलला मिळाली होती ॲडमिशन. पण थोडासा बॅकग्राऊंड असा होता की माझे बाबा डिस्ट्रिक्ट मलेरिया ऑफिसर म्हणून आहेत. तर बाबांची ॲडमिशन, मेडिकलची ॲडमिशन, बाबा हैदराबादला शिकायला होते. आणि तेव्हा सरांना आठवेल ते भाषावार प्रांतरचना झाली होती. तर त्याच्यामुळे बाबा हैदराबादमध्ये असल्यामुळे आणि मराठी असल्यामुळे हैदराबादच्या लोकांनी त्यांना MBBSचा प्रवेश नाकारला. आणि 12वी त्यांची तिथे झाल्यामुळे महाराष्ट्राच्या लोकांनी प्रवेश नाकारला. म्हणून मग बाबांना MBBSला ॲडमिशन नव्हती मिळाली. मग बाबा म्हटले बघ आता, आणि आई म्हणाले आपल्या घरी सगळंच इंजिनियर आहे. हो डॉक्टर. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, हो डॉक्टर. त्याच्या पुढची गंमत तुला परवा सांगितली तशी. आम्ही 11वी 12वी आम्ही दोघं एकत्र होतो, कॉलेजला एकत्र होतो, फिजिक्सचे क्लासेस आम्ही एकत्र करतो. आणि येस, फिजिक्स आमचं दोघांचंही चांगलं काय आहे, ऑल क्रेडिट गोज टू डॉक्टर गाडगीळ. गाडगीळ सरांनी खूपच जबरदस्त, इतका सुंदर शिकवलं होतं ना. पॉइसोलिस लॉ आणि बर्नॉलिस फिनॉमिनन आम्हाला 11वी 12वीला पण माहिती होते, जे आत्ता आपण अप्लाय करतो किंवा पॉलिपोसिसमध्ये वगैरे वापरत होतो. तर झाली गंमत अशी की ह्याच्यापेक्षा जास्त मी जरा हुशार होतो. म्हणजे मी फार लवकरच्या वयात शिकलो. आमची ॲडमिशन झाली दोघांची, बट आय वॉज नॉट 17 years. ठीक आहे, तेव्हा रूल असा होता ना की बाय द एंड ऑफ दॅट डिसेंबर यू शुड बी कम्प्लिटिंग 17 years. तर नव्हतं झालं माझं. म्हणून मग ते म्हणाले की 1 वर्ष आराम करा तुम्ही. ठीक आहे, तर मग 1 वर्ष आराम. मग आता काय करायचं, मग ॲडमिशन. तर आता मग आईबाबांच्या मागे लागलो, जाऊ दे आता मेडिकल देऊ सोडून आपण जाऊ इंजिनिअरिंगला. नथिंग डुईंग. मग बाबांच्या असिस्टंटबरोबर गेलो डेंटल कॉलेजला. डेंटल कॉलेजला खूप सुंदर सुंदर मुली बघितल्या. म्हटलं आपण जाऊया इथं बरं का. तर
नाही मेडिकलला असतात सुंदर मुली, पण डेंटलला जास्त सुंदर होत्या. ठीक आहे, तर म्हटलं जाऊया आपण तिथे. पण तिथे पण 17 वर्ष नाही म्हणाले तिथे. मी BVSCला पण गेलो, BVSCला पण गेलो, पण ते पण म्हटलं 17 वर्ष नाही. ते झालं, मग आलो बाहेर. आणि मग म्हटलं ठीक आहे. मग 1 वर्ष मी आणि सम्या रशियन शिकलो. आणि तेव्हा रशियन कल्चरल एक्सचेंज, अजून जास्त सुंदर असतात. येस सांगतोच पुढे तुला. कल्चरल एक्सचेंज प्रोग्राम होता आणि त्या वर्षभरामध्ये कझाकिस्तानच्या मुली आल्या, तर मग त्यांच्यावर आम्ही भरपूर नाशिक फिरलो, त्र्यंबकेश्वर वगैरे दाखवलं त्यांना. आणि आता आमची वेळ आली रशियाला जायची आणि नेमकं इकडे MBBSचा पुन्हा कोर्स चालू झाला. गुड फॉर डॉक्टर दीपाली. म्हणजे कझाकस्तान आणि भारताचे रिलेशन्स इतके का चांगले याच्या मागचं गुपित हे आहे. हां, तर असं MBBS झालं. आणि ENT मध्ये बेसिकली काय झालं की ENT मध्ये मला पहिल्यापासूनच आवड होती ENTची. आणि तुझ्या बॅचमध्ये नाही, पण माझ्या बॅचमध्ये मी ENT मध्ये दुसरा पण प्रॅक्टिकली पहिला होतो. कारण पहिला होता राहुल कुलकर्णी, सर्वा. राहुल कुलकर्णी म्हणजे पहिलीपासून 12वी, फर्स्ट MBBS, सेकंड MBBS, थर्ड MBBS, जितके काय विषय असतील, जितके काय असेल, प्रत्येक ठिकाणी पहिलाच. महाराष्ट्रात पहिला, भारतात पहिला, काय असेल तो पहिला. त्याच्यामुळे आपण त्याला कन्सिडर नाही करायचं, मी पहिला. आणि तेव्हा असं होतं की ENTला डिस्टिंक्शन, मग मला ॲडमिशन असं. हां, मग ते आणि समाव ठरवलं होतं की आपल्याला जायचं ENTला. ENT आणि ऑफ्थॅल्मचा मला वाटतं माझ्यावेळेस पेपर एकत्र होता. 3 तासाचा पेपर होता. मी 2 तास ENTचा लिहिला आणि 1च तास फक्त पासिंग होण्यापुरता ऑफ्थॅल्मचा लिहिला. आणि मग ENTला आलो. नाही. मॅडम वगैरे यांच्याकडे बघून तुम्ही ENT घेतलं का दोघांनी? अरे बापरे, थांब, तो फोटो आहे, येईल इथे. ते कॉन्ट्रोवर्शियल विषय. नाही, माझं ENTकडे येण्याचं माझं फर्स्ट लव्ह जनरल सर्जरी होतं. मी मेहता मॅडम बरोबर 1 वर्ष जनरल सर्जरी केलं. आणि त्या काळात सगळे मिडल क्लास होतं. म्हणजे मी कालच अपोलोच्या त्या गल्लीतली दाबेली खाऊन आलो. म्हणजे म्हणजे आमचं खाण्याचं भरपूर येणार रेफरन्सेस. तर त्याच्यात असं होतं की महिन्याच्या शेवटी पैसे कमी असायचे, मेस बंद रविवारी. ₹2.25 दाबेली मिळायची, ₹5.25 3 दाबेल्या खायच्या, पोट तुडुंब, म्हणजे डन फॉर दॅट. तर मी KEMला गेलो आणि त्यावेळेस एक स्वप्न होतं. म्हणजे तुम्हाला कदाचित नवीन लोकांना आश्चर्य वाटेल, पण एक स्वप्न होतं की एकदा ब्लू डायमंडला जाऊन जेवायचं आहे. दॅट वॉज अ ड्रीम. ओके, असं असताना पैसा, म्हणजे त्या काळाचं 5 स्टार आहे ॲट दॅट टाईम. आता त्या काळात त्यामुळे इक्वेशन काय होतं की पैसा इक्वल्स टू हॅपीनेस. दिस वॉज द इक्वेशन. मी KEMला गेलो, तिथे खूप सिनियर सर्जन्स पण होते आणि ते प्रायव्हेट हॉस्पिटल पण होतं KEM पुण्याचं. तर वी न्यू, आम्ही बिलिंग करायचो पेशंटचं, तर आम्हाला कळायचं की सर्जन्स किती कमवत आहेत ते. तर वाक्य अशी असायची, आयला हिच्या नवऱ्याने हिला आत्ताच जायचं होतं रे, पिक्चरची तिकीटं काढली होती, काम एक्सलंट करणार, पण बोलणार हे, आयला याचं अपेंडिक्स आत्ताच फुटायचं होतं, घरी पाहुणे आले जेवायला. म्हटलं साला व्हॉट काइंड ऑफ लाईफ इज दिस, पैसे आहे पण हॅपीनेस नाही आहे. सो फॉर मी दॅट इक्वेशन ब्रोक ॲट दॅट टाईम. आणि मग मी ठरवलं की यू नीड टाईम, नॉट ओनली मनी. आणि मग आय वॉज अ सर्जन ॲट हार्ट, आय वुड हॅव मेड अ लाउझी फिजिशियन. सो देन आय शिफ्टेड फ्रॉम जनरल सर्जरी टू ENT. पण ते 1 वर्ष मी जे जनरल सर्जरी केलं, त्या बाईने मला डॉक्टर बनवून टाकलं. सर तुम्हाला ही वर्क अंडर डॉक्टर मेहता, आणि जे काय त्याचं सर्जिकल स्किल आहेत ना, ऑल क्रेडिट गोज टू डॉक्टर मेहता. नो डाऊट. येस, फॅन्टॅस्टिक सर्जन. सर या फोटोच्या मागची कहाणी तुम्ही सांगा. मी तुम्हाला म्हटलं ना की मी रात्री प्रवास करून सकाळी येतो पुण्याला. सो रात्री 12ची बस पकडतो, 5:30ला मी पुण्याला पोचतो. बालगंधर्वला उतरतो मी, माझा तिथे फ्लॅट आहे, मावशी राहते माझी तिथे. तर असंच सिंहगड क्लाइम्बिंग स्पर्धा होती सायकलची. तर माझ्याकडे आता पुण्यात सायकल कुठे, मग मित्राला सांगितलं. मग मित्र म्हणे ठीक आहे मी सायकल घेऊन येतो पौड फाट्याला. मग मी बसनी पौड फाट्याला उतरलो 5-5:30 वाजता. 6 वाजेपर्यंत सिंहगडला गेलो आणि सिंहगड क्लाइम्बिंग ची हे होती, मी दुसरा आलो त्याच्यात. सो नाही, दिस इज हे आत्ताच आहे. दिस मस्ट बी अबाउट 10-12 इयर्स बॅक. सर ह्या सायकलिंगचा जो पॅशन तुमची जी सुरुवात झाली ती कशी काय झाली? नाशिकला ना एक डॉक्टर शरद पाटील म्हणून ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट आहे, माझ्यापेक्षा जवळपास 10 वर्ष मोठे आहेत.
तर ते आमच्याबरोबर हिमालयात ट्रेकला BJ मेडिकल म्हटलं की माउंटेनिअरिंग क्लब आला, तर आम्ही ट्रेक करायचो. ते आमच्याबरोबर एकदा ट्रेकला आले होते पहिल्यांदा हिमालयात, आणि ते असं म्हणाले, इज अ व्हेरी बिझी प्रॅक्टिशनर. ते म्हणाले, मी सकाळी उठतो, त्र्यंबकेश्वरला जातो सायकलनी, परत येतो आणि मग माझा दिवस चालू होतो. आणि मी म्हटलं सर 35 किलोमीटर जायचं, 35 किलोमीटर यायचं, इतकं थकायला होत असेल, आणि त्याच्यानंतर अख्खा दिवस ते पूर्ण प्रॅक्टिस करतात आणि हे करतात. तर ते म्हणे एवढंच नाही, मला अलिबाग ते गोवा सायकलनी करायचं आहे. आणि हे आमचं पिन पार्वती नावाच्या ट्रेकला मंतलाई नावाचं लेक आहे, सुंदर लेक आहे, आणि ते रात्र फ्रीज होऊन गेलं होतं पूर्ण. तर तिथे बोलणं चालू झालं. तर म्हटलं चला परत सायकलिंग करू. कॉलेजमध्ये 12वीपर्यंत तर सायकलच होती, आणि मग सायकलिंग करायला म्हटलं, मग गेलो एकदा त्यांच्याकडे, म्हटलं पाहू तर खरी सायकल. मग ती चालवली, ते वारं शिरलं डोक्यात सायकलिंगचं. मग गेलो, मग पहिली सायकल घ्यायची तर म्हटलं काय गिअरची सायकल कशाशी खातात माहिती नव्हतं. त्याला विचारलं तर म्हणे 2-2.5 हजाराची आहे गिअरची सायकल. मग त्याला साधा प्रश्न ना, गिअर काढून नॉर्मल होऊ शकते का सायकल? होऊ शकते म्हणाला. म्हटलं ठीक आहे मग घेऊ. मग म्हणे तुम्हाला एक दुसरी सायकल दाखवू का म्हणे. मग दाखवली त्यांनी. ऑल ॲल्युमिनियमची सायकल होती. इट्स कॉल्ड हिरो थंडर रेसर, माझी पहिली सायकल. पण ती 6 हजाराची होती. मग मी म्हटलं की 2.5 हजारावरनं 6 हजार सायकल घ्यायची काहीतरी. मग मनाशी निश्चय केला, दर रुपयाला 1 किलोमीटर चालवल्याशिवाय सोडायचं नाही. आणि मग तिथून तो प्रवास सुरू झाला. आता मी हजारो किलोमीटर सायकल चालवली आहे. फक्त साऊथ अमेरिका सोडलं तर बाकी 5ही खंडात मी सायकलिंग केलं आहे. यू कॅरी द सायकल विथ यू? समटाईम्स आय कॅरी, समटाईम्स आय आस्क माय फ्रेंड्स, ग्रुप बरोबर सायकलिंग, समटाईम्स वी रेंट आउट. सो आणि पुण्याला यायचं असेल तर फोन करायचा, अरे चलतो का? तर नाही रे उद्या नाही जमणार. असं ठीक आहे, चल ठीक आहे सायकल दे. सो फार सोपं आहे. हा कुठला फोटो आहे सर? हा सोलापूर मेंटकॉनचा आहे. त्याच्या मागची कथा अशी आहे की सोलापूर मेंटकॉनला रेजिस्टर्ड मेंबर्सचा एक व्हॉट्सॲप ग्रुप होता. त्याच्यावर डिस्कशन चालू होतं की बायकांना ट्रॅडिशनल साडी हा ड्रेस कोड आहे. तर कन्फ्युजन हे होतं की बँकवेला आहे, तर कोणी ऑर्गनायझरने नाही सांगितलं कॉन्फरन्सला आहे. तर मी म्हटलं ये ना इन्साफी आहे, जेंडर इक्वॅलिटी नाही आहे. आय एम अ जेंडर इक्वॅलिटी प्रोपोनंट. तर म्हटलं हे जेंडर इक्वॅलिटी नाही आहे. तो ऑर्गनायझर्सपैकी कोणीतरी म्हटलं सर मग तुम्ही साडी नेसा. म्हटलं ओके. माझ्या बायकोनी शिवून दिलंय माझ्याकरता. आठवतंय का कविता? येस. आणखीन एक फोटो आहे बघ आपला असा. सर तुम्हालाही काही ते पॅशन आहे ना, तुम्ही सांगितलं तबल्याबद्दल. अच्छा. हां, हे तर स्पंदन आपलं जे हे असतं मॅगझिन असतं, तर त्याच्यामध्ये वी हॅव गॉट द बेस्ट मॅगझिन अवॉर्ड फॉर कॉन्सिक्युटिव्ह 3 years. त्याचं मी एडिटर होतो. आपलं IMA PCBचं जे बुलेटिन आहे ना, ते ऑल ओव्हर महाराष्ट्र वी आर स्टँडिंग फर्स्ट फॉर ऑलमोस्ट 5 years. 3 years आय वॉज द एडिटर ऑफ दॅट. पण ही आवड कशी लागली सर तुम्हाला लिखाणाची? म्हणजे नॉर्मली मेडिकलची हुशार असतात, ते सायन्स असं करतात, तुम्ही असं लिटरेचरमध्ये एवढं कसं पारंगत? नाही, लिटरेचरचा भाग कसा आहे ना, मी तुला म्हटलं तसं बेसिकली 3री पासून 11वीपर्यंत मी तबला वाजवत होतो. पंडित भानुदास पवार माझे गुरु, आणि त्यांनी खूप प्रेम केलं माझ्यावरती, आणि आय वॉज एक्सलंट. म्हणजे मी उपांत्यपर्यंत परीक्षा दिल्या पुणे गंधर्व विद्यालयाच्या. एक परीक्षा राहिली होती, त्याला विशारद म्हणतात. विशारद इज ऑलमोस्ट लाईक अ BA, राईट. पण मग तर 12वी आल्यावर मग बाबा आले, आणि म्हणजे घरचे आले आणि म्हणाले की आता 12वी चालू झाली, आता हा तबल्याच्या क्लासला येणार नाही. म्हणजे मग तेव्हा सर म्हटल्यावर सर आता एकच परीक्षा राहिली, हा झाला BA, तर आकाशवाणीवर पण तबला वादक म्हणून लागू शकेल, म्हणजे तसं काही हरकत नाही, आणि कार्यक्रम वगैरे करू शकेल ते. पण तेव्हा म्हणजे सचिन तेंडुलकर एवढा फॉर्मात नव्हता, म्हणजे आलाच नव्हता तोपर्यंत. म्हणजे आपल्या मिडल क्लास माइंडसेट नव्हताच की आउट ऑफ अकॅडमिक्स तुम्ही जाऊन काही करू शकाल आणि त्याच्यातून तुम्ही तुमचं लाईव्हलीहूड मिळवू शकाल असं काही माहीत नव्हतं. मग ते नाही तर अदरवाईज नाही. तसं आहे आत्ता सध्या पण, म्हणजे फॉर द रेकॉर्ड्स ऑल्सो मी आकाशवाणीचा पेड आर्टिस्ट आहे, बट नॉट फॉर तबला बट फॉर द पॉडकास्ट. ठीक आहे. तर याला मी म्हटलं ना, याला बडवायची सवयच आहे आणि उत्तम बडवतो. त्यामुळे ऑर्केस्ट्रा बडवणे म्हणजे वाजवणे.
मारामारी म्हणजे काय असं नाही, त्याला पण बडवणीच म्हणतात आणि म्हणूनच मी वापरला तो शब्द. हा, मारायचं का कुणाला? आमच्या ऑर्केस्ट्रामध्ये, बीजेच्या ऑर्केस्ट्रामध्ये जे कुठलं परकशन इन्स्ट्रुमेंट असेल, जे कुठलं मृदंग असेल, तबला असेल, ड्रम सेट असेल, हाच वाजवायचा. हाच ठरलेलं, म्हणजे हा वर्सटाईल आहे. ना तिकडे सर ऑर्केस्ट्रा. ते तर काही विचारू नको. सुंदर मुलगी दिसली की हा माणूस थांबला म्हणजे थांबला. मग आम्ही, आपल्याला पिक्चरला जायचं असेल, आम्हाला ओटीला जायचं असेल, आणि आमचा त्याला शब्द होता लुळू लुळू. दीपाली मॅडम माहितीये काय सगळं? माहिती सगळंच माहिती तिला. तर असं म्हणजे हजारो ख्वाहिशे ऐसी बहादूर शाह जफरचा शेर आहे. बहादूर शाह जफर म्हणजे शेवटचा मुघल सम्राट, ज्याला इंग्रजांनी नंतर खारिज केलं, त्याचा शेर आहे. हजारो ख्वाहिशे ऐसी के हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमा मगर फिर भी कम निकले. तर मग ते 12वीला लाईफ ऑलवेज हॅज गिवन मी एक बायफर्केशन दिलं आहे लाईफने प्रत्येक ठिकाणी. 12वीला तबला, मेडिकल, ॲकॅडमिक्स, 12वीला पुन्हा मग इंजिनिअरिंग, मेडिकल, आणि MBBS, थर्ड MBBSला आमच्या वेळेस ते मार्क सिस्टीम होते ना. Right. तर मेडिसिनमध्ये तेव्हा माझ्या बॅचमध्ये 236 वॉज द गोल्ड नंबर. 236 मेडिसिनला मिळाले. तर माझ्या वेळेस ह्याला आपलं DCHला ॲडमिशन मिळाली, आणि 6 महिने थांबला असतो तर आज आता जे नाडगेर वगैरे सगळे आपले न्यूरोलॉजिस्ट एकदम फेमस लोक आहेत ना, त्यांच्याबरोबर मी मेडिसिनला गेलो असतो. दॅट वॉज अगेन अ बायफर्केशन. सो ऑलवेज लाईफ गिव्स मी 2 चॉईसेस, दिस वे ऑर दॅट वे, दिस वे ऑर दॅट वे. तर तसं हे चालू झालं. नाव दिस इज माय सेकंड हॉस्पिटल. एकच मिनिट. दिस इज माय सेकंड हॉस्पिटल. याच्यावर एक फार महत्त्वाचं आहे आपल्या सगळ्यांकरता, आणि एस्पेशली आपल्या लहान मुलांकरता मी सांगतो, यू कॅन ऑलवेज मेक अ चॉईस, बट रिमेंबर यू कॅनॉट चूज द कॉन्सिक्वेन्सेस. तुम्हाला ड्रग्ज घ्यायचे, घ्या, दॅट्स युअर चॉईस, बट त्याचे कॉन्सिक्वेन्सेस तुमच्या हातात नाही आहे. सो रिमेंबर दॅट इज वॉट वी हॅव टू टेल द यंगर जनरेशन, अँड दॅट इज वॉट वी हॅव टू फॉलो फॉर आवर सेल्स. मी जर का वर्षातनं 8 महिने प्रॅक्टिस करतो तर आय एम फोरसेकिंग मनी. पण आय कॅनॉट से मी 8च महिने प्रॅक्टिस करणार आणि 12 महिने प्रॅक्टिस करणे इतके पैसे मिळाले पाहिजे, नाही. सो आय मेक अ चॉईस, आय कॅनॉट चूज द कॉन्सिक्वेन्सेस. हे बघ, इथे पण 2. हे माझं नवीन हॉस्पिटल आहे. Okay. हां, आणि त्याच्या आधीचा जो फोटो होता तो माझ्या जुन्या हॉस्पिटलचा होता. ओके, हे झालं. आता याच्या पुढे दिस इज माय ड्रीम. ओके, दिस इज वॉट वी हॅव सीन. मी भरपूर फिरतो, जंगलांमध्ये भरपूर फिरतो, आणि हा जो स्नो लेपर्ड आहे हा पाहायचं माझं ड्रीम आहे. ओके, दिस इज माय फ्युचर प्लॅन. पण याच्यासाठी पण मला एक साधारणतः 3 आठवडे तरी हिवाळ्यामध्ये, डिसेंबरमध्ये मला स्पितीला जाऊन राहावं लागेल. त्याच्याशिवाय मला हा बघता येणार नाही. तुम्हा दोघांना ना म्हणजे असं कसं जमतं की कशी भीती? बऱ्याचदा मोस्ट ऑफ द टाइम वेन वी आर प्रॅक्टिसिंग, इफ वी टेक अ लीव फॉर 8 days, 10 days, 15 days, वी फील आफ्टर वी कम बॅक विल हॅव टू सिट वेटिंग फॉर द पेशंट, देन विल हॅव पेशन्स फॉर सर्जरी. आणि मग ते एक थोडंसं भीती वाटते बऱ्याच जणांना. पण तुम्हाला तशी कशी वाटत आहे की बोथ ऑफ यू जस्ट लिव्ह अ प्रॅक्टिस फॉर मंथ्स टुगेदर अँड यू हाऊ डू यू डू इट? हाऊ डू हॅव दॅट गट्स बोथ ऑफ यू? फॉर दॅट मॅटर लकीली तुम्ही दोघं तसं करता, फिरायला जाता, ते खूप काहीतरी वेगवेगळं करत राहतो. हा, नाही, करेक्ट. इट्स नाईस. दॅट इट रिअली रिक्वायर्स, आणि यू एन्जॉय इट, यू डोंट हेजिटेट ऑल्सो. बरं राहुल, हा एक माझ्या जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आलेला. हे नर्मदा परिक्रमा आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तू मगाशी विचारत होती, सॉरी शिरा, मी जरा तुला माहिती एकदा माईक मिळाल्यावर मी सोडत नाही. तर इथे जे आहे ना, तू मगाशी पहिला प्रश्न विचारला की रायटिंग आणि पोएमच्या ह्याच्यामध्ये. सो दिस इज, मी जेव्हा राम जन्मभूमीचं हे झालं होतं आणि आपलं राम जन्म मंदिर जेव्हा स्थापन झालं, त्याचं पायाभरणी झाली होती, तेव्हा श्रीरामावरती एक कविता केली होती. अँड दिस इज वेअर आय हॅव सबमिटेड इट टू, म्हणजे प्रभू रामचंद्राच्या, अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्राच्या चरणावरती अर्पण झालेली कविता. सो दिस इज व्हेरी मोमेंट विच इज व्हेरी डिअर टू मी, व्हेरी डिअर टू मी. ट्रू ट्रू ट्रू. आणि काय होतं ना की जे उत्तर द्यायचं राहिलं होतं ते आता देतो मी तुला, की ॲज अ डॉक्टर वी ऑलवेज सी सो मेनी पीपल, आणि जवळपास रोज आपण 100 लोकांना, 100 पेशंट पाहतो, तर 100 लोकांशी इंटरॅक्ट होतो, 100 लोकांच्या 100 स्टोऱ्या आपल्यासमोर येत असतात. सो असं कुठेतरी वाटायला लागलं होतं. म्हणजे लिहित तर मी अगदी लहानपणापासून होतो, शाळेच्या मॅगझिनला पण मी लिहायचो, आपल्या बायजेमिकला पण मी लिहित होतो, आणि नंतर इकडे एडिटर वगैरे झालं. पण म्हटलं
देर आर सो मेनी स्टोरीज दॅट आय थिंक आय शूड टेल पीपल अँड पीपल शूड नो अबाउट इट. आणि मग मध्ये एक असा फेज आला की आता तो एक फोटो येईल की एक माझा ग्रुप आहे डायमंड म्हणून, तो पब्लिकेशनचा एक नंतर हां हे जेवणाचं नंतरचं अजून नाही, तो पुढे एक आलेला असेल, आला नाही. तर काय झालं की हा रसगुल्ला आहे बघ, हे खाण्यामध्ये बघ भयंकर. जिथे जिथे फिरायला जातो, कुठेही फिरायला जातो ना, तिथलं लोकल सगळं मी एक्सप्लोअर करतो. आधी सगळं वाचतो, काय खायचं काय नाही खायचं आणि कुठे जायचं. आणि दॅट टू फूड म्हणजे स्ट्रीट फूड, म्हणजे असे हे नाही. हा जो आहे ना, दिस इज खीरमोहन. म्हणजे हा रसगुल्ल्याचा प्रकार आहे. रसगुल्ला याच्यावरती भांडण आहे, वेस्ट बेंगॉल आणि ओरिसाचं भांडण आहे की ओरिजिनल रसगुल्ला कोणाचा. हा खीरमोहनची एक स्टोरी, भारी स्टोरी आहे. तुला माहिती का की आत्तामध्ये जगन्नाथ रथयात्रा झाली, अंजनी कुमार गेला, जाऊ दे ठीक आहे. तर अंजनी कुमारला माहिती आहे जगन्नाथ रथयात्रामध्ये काय होतं ना की 3 देव आहेत, जगन्नाथ म्हणजे श्रीकृष्ण, बलभद्र म्हणजे बलभीम आणि बलराम आणि सुभद्रा. तर हे तिघंजण एकत्र असतात. तर सुभद्रा म्हणते की दादा मला जरा कंटाळा आला, आपण जरा मावशीच्या घरी जाऊन घ्या, ठीक आहे. जातात तिघं निघून. आणि श्रीकृष्ण लक्ष्मीला सांगत नाही, तिची परमिशन घेत नाही, काही नाही. म्हणजे बायकोला न विचारता 8 दिवस हे हुंदडतात सगळीकडे. ओके, 8 दिवस होतात तसं, ठीक आहे. आणि मग ते 8 दिवसानंतर वापस येतात ना, तेव्हा लक्ष्मी जय विजय नावाचं त्याचं मंदिराचं दार बंद करून टाकते. हां, आणि मग तिथे नीलाद्री विजय नावाचा एक सोहळा होतो, जिथे हा खीरमोहन जगन्नाथ प्रभू महालक्ष्मीला देतात आणि तिला पटवतात. मग ती आतमध्ये घेते. तर ह्याच्यावरती मी एक मध्ये लेख लिहिला होता, काही लोकांना आठवत असेल, ग्रुपवर टाकतो. बरेच लोक वाचतात, म्हणजे बरेच लोक वाचत नाहीत, नुसता अंगठा लावतात. पण असं काहीतरी चालू असतं. तर जिथे जाईल तिथे खाईल. हां, नाही, हे प्रिन्सिपल फार महत्त्वाचं आहे. आपल्या पुस्तकात पण असं लिहिलेलं आहे की रॉबिन्सचं गॅस्ट्रोएंट्रोलॉजीचं जे चॅप्टर आहे त्याच्यामध्ये लिहिलं आहे की ट्रॅव्हल लूजन्स युअर बॉवेल बट इट ब्रॉडन्स युअर माइंड. ओके, सो दॅट इज द बेसिक प्रिन्सिपल. मला मध्ये श्रीखंडे सर भेटले होते, सिनियर सर्जन. तर ते मला तेच म्हणाले, जे आमच्या अशा गप्पा झाल्या, ते मला तेच म्हणाले, अरे तू आधी भेटायला पाहिजे होतं रे. मी किती लोकांना सांगतो की चांगली लोकं आणखीन तुम्हाला भेटायचं असेल तर घराच्या बाहेर पडावं लागणार तुम्हाला. आणि प्रत्येक ठिकाणी आपला देश तर इतका समृद्ध आहे, म्हणजे खाणं, कपडे, भाषा, संगीत, नृत्य, वाद्य, म्हणजे इतकी व्हरायटी आपल्या इथे की आपल्या इथेच फिरलं तर तुम्हाला जवळपास 90% जग फिरल्यासारखं आहे. आपण जाऊन अनुभव का घेत नाही? कारण की आपण आपल्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडायचं नसतं. आणि दरवेळेस आपण प्रत्येकजण जेव्हा कम्फर्ट झोनच्या बाहेर पडलोय तेव्हा आपली प्रगती झाली आहे. घरातच राहिलो असतो तर आज मी असा नसतो. हॉस्टेलमध्ये गेलो, मित्र झाले, स्वतःचे कपडे कसे धुवायचे, सगळ्या अनेक गोष्टी आपण शिकलो. खाण्यामध्ये एक असतं की आपल्या इथे एवढी व्हरायटी आहे की म्हणजे धमालच असते. आणि स्ट्रीट फूड आणि हे खरंच छान असतं. फार आपण आजकाल बाऊ करून घेतला आहे खूप लोकांनी की अगदी नाही, ते सॅनिटाईज पाहिजे आणि बिस्लरीची पाणीपुरी पाहिजे. आम्ही दोराबजीला गेलो होतो. दोराबजीला गेलो, बाहेर मोठं असं मशीन लावलेलं. आणि तो म्हणाला सर ट्राय दिस डोसा, ट्राय दिस डोसा. आता तेव्हा डोसा 4 किंवा 5 रुपयाला मिळत असेल, तो 12 रुपयाला डोसा होता. कोण घेणार ना, म्हणजे पहिलेच आम्हाला 12 रुपये ऐकल्यावरच आम्ही आधी कट केलेलं, म्हणजे काही प्रश्नच नाही. तर तो म्हणाला सर दिस इज एक्झॅक्टली नॉन टच डोसा, राईट फ्रॉम द मिक्सिंग ऑफ द इन्ग्रेडियंट्स टू इट कम्स टू युअर प्लेट, नो ह्युमन हँड टचेस इट. म्हटलं नो वी डोंट वॉन्ट. म्हणजे क्यों? म्हटलं वो जब तक ऐसा करके ऐसा करते नाही ना, टेस्ट नाही आता डोसे को. द रिअल रिझन वॉज इकॉनॉमिक्स. पण म्हणजे दॅट इज वॉट इट इज. आपण काही इतकं लगेच काही खाल्लं की लगेच फूड पॉयझनिंग होतं आणि मरतो, अशातला काही भाग नाही आहे. खूप ठिकाणी चांगलं मिळतं. मी आसाममध्ये गेलो तर हे रसगुल्ल्यावरनं आठवलं की गुडगुल्ला असतो त्यांचा गुळाचा. मला वेस्ट बेंगॉलच्या मेंटकॉन म्हणजे त्यांचं जे काय असतं त्याच्याला बोलवलं होतं, लाईव्ह सर्जरी. मी आणि पुसळकर सर होतो. 15 ऑगस्टला गेलो, कलकत्ता पूर्ण बंद, रसगुल्ला मिळाला नाही, ट्रॅफिक नाही. मी रात्री फॅकल्टी डिनरला म्हटलं यार कलकत्ता आहे जैसे नहीं लग रहा है. म्हणजे क्यों? म्हटलं ट्रॅफिक नहीं और रसगुल्ला नहीं मिला. म्हटलं सर आपको पसंद है क्या? हां पसंद है. म्हटलं ठीक आहे. गेलो आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी. ऑपरेशन थिएटरमधनं पहिली केस करून बाहेर आलो.
एवढा बाऊल रसगुल्ल्याचा ठेवलेला, 4-5 खायचे. पुसळकर सर अरे किती खातो. म्हटलं सर घरी नाही मिळत हे असे, नाशिकला नाही मिळत. अजून परत दुसरी केस परत आलं, परत 5-6 रसगुल्ले. आणि आता म्हणजे खाण्यावर इतका आपला जोर आहे ना की आता मला कलकत्त्याला एक पेशंट इन्सिस्टेड की तुम्ही कलकत्त्याला या. पाहून असं पटणार त्याचं पण त्याच्या मागे पण कारण आहे, तेही सांगतो. तर कलकत्त्याच्या पेशंटनी इन्सिस्ट केलं की तुम्ही या. अर्धा तास व्हिडिओ कॉल चालू होता की तुम्ही इथेच येऊन ऑपरेट करा. मी त्यांना सांगितलं की माझी नाशिकला 3 लाख रुपये तुम्हाला खर्च आहे, मी तिथे आलो तर माझी फी 3 लाख रुपये असेल. म्हणजे चालेल म्हटलं, आणि माझे 3 दिवस जातील तर पे मी 1.5 लाख रुपीज पर डे. तर ते ॲग्रीड टू दॅट. ओके. तर कारण की हे आपण सांगणं गरजेचं आहे, आपली वर्थ आहे तर आपण सांगणं गरजेचं आहे. सो दे पेड. आणि मला जायचं नव्हतं म्हणून मी पण सांगत होतो, पण ते देत आहेत. तर म्हटलं ठीक आहे जा. मग त्यांनी सगळं एअरफेअर केलं आणि दे वर व्हेरी गुड. म्हणजे एवढं सगळं केल्यावर त्या मुलीने मला विचारलं की सर हा व्हिडिओ कॉल इतक्या वेळ चालला तर तुमची व्हिडिओ कॉलची फी काय आहे. तर म्हटलं आपण हावरटपणा जास्ती नाही करायचा, आता ऑलरेडी झालं आहे हावरटपणा करून. म्हटलं नॉर्मली मी व्हिडिओ कॉल करत नाही आणि त्यामुळे फी मला माहिती नाही, पण तुम्हाला द्यायचीच असली तर 1 डझनभर रसगुल्ला द्या. ते इतके खुश. येताना 5 किलो म्हणजे बंगाली मिठाई दिली मला वरनं. त्या दिवशी संपवायचं असते. कविता, एक महत्त्वाचा भाग तू विचारला होता, तो म्हणजे असं होतंच. म्हणजे आम्ही बोलायला लागलो ना आणि बेसिकली खायला लागलो की भयंकर आम्ही सुटतो. म्हणजे ठीक आहे, तू महत्त्वाचा भाग विचारला की तुम्ही हाऊ डू यू मॅनेज, की महिनाभर गायब होता आणि हे करता. की अगदी एक सुरुवातीची गोष्ट सांगतो. मी जेव्हा पिंपरीमध्ये आलो 2000 साली मी पिंपरीमध्ये आलो. पिंपरी चौकामध्ये प्रॅक्टिस चालू केली. माझ्याबरोबर 5 ENT सर्जन होते. तर ॲज अ मॅनर्स आपण जातो, सगळ्यांना भेटतो. तर काही लोक ओके, काही लोक ठीक आहे, काही लोक. डॉक्टर अशोक सिद्धा कुलकर्णी सरांना माहिती आहेत, व्हेरी जेन्युइन पर्सन. तर सर मला काय म्हटले, हे बघ लाटकर, तू माझ्या शेजारी बस इथे, तुझ्या नशिबात आहे तर तुझ्याला मिळणार आहे, माझ्या नशिबात आलं तो पेशंट माझ्याकडे येईल. म्हटले काय नाही, बिंदास ये. म्हटलं प्रॅक्टिस चालू कर. त्याच्या आधी 1-2 लोक मला म्हणाले अरे रत्नागिरीला जा, एकही माणूस तिथे नाही आहे रत्नागिरी. बट जेन्युइन होतं ते, पण म्हणजे सॉर्ट्स ऑफ डिस्करेजिंग पण होतं. तर तो पॉईंट मला आवडला की जे तुला आहे ते मिळणार आहे आणि त्याच्याबद्दल काही फार चिंता करायची गरज नाही. म्हणून अमेरिकेला मी 1.5 महिना गेलो. लॉक हॉस्पिटल लॉक, माझं दीपालीचं दोघांचं लॉक. गेलो, वापस आलो, काही नाही, आले पेशंट पुन्हा अजून उलटं होतं ते की जर समजा 2 आठवडे आपण गेलो ना तर पुढचे 2 आठवडे डबल काम करावं लागतं. असं होतं. याच्यावर पुन्हा एक शेर आता ऐकूनच जातो तुला. आता पुन्हा तू माईक मिळाला तर सोडणार नाही. तर खूप सुंदर एक खूप सुंदर 4 ओळी आहे. अरे शिर्या इर्षाद वगैरे म्हणायचं रे. तर कहाँ आके रुकने थे रास्ते, कहाँ मोड़ था उसे भूल जा, जो तुझे मिला उसे याद रख, जो नहीं मिला उसे भूल जा. वो तेरे नसीब की बारिशें, वो तेरे नसीब की बारिशें किसी और के छत पर बरस गई. दिले बेकरार मेरी बात सुन, उसे भूल जा, उसे भूल जा. तर हे बेसिकली एक लाईफ प्रिन्सिपल आहे. आणि आनंदी राहायचं असेल ना, खूप छोट्या छोट्या गोष्टी आहे. म्हणजे आम्ही सुरुवात केली, आता मर्सिडीज आहे आणि आम्ही कुठेतरी किया आहे, ठीक आहे. पण हे बघ, सगळ्यात महत्त्वाचं ना, आनंद मिळवायचा असेल ना तर फार पैशाची गरज नसते. मग जसं हा म्हणाला ना की 2.5 रुपयाच्या दाबेलीमध्ये सुद्धा वी वर व्हेरी हॅपी. आणि जो क्षण तुला मिळतो ना तो क्षण एनकॅश करायचा प्रयत्न करायचा. आता तुला वाटलं ना की जायचं आपल्याला 4 धामला जायचं आहे ना, जायचं 4 धामला, सोडायचं नाही. हा मेसेज आमच्या सगळ्यात महत्त्वाचा मेसेज हा आहे, जे शिरा करतोय, जे मी करतोय. वर्क लाईफ बॅलन्स आपण म्हणतो, पण म्हणजे ॲज अ डॉक्टर वी नो लाईफ इज सो अनसर्टन. उद्या काय होणार आहे माहिती नाही आहे. आने वाला पल जाने वाला है, हो सके तो इसमें जिंदगी बिता लो, पल ये जो जाने वाला है.
फारच मस्त. म्हणजे फिलॉसॉफी जास्त मॅच होतात ते म्हणजे त्या तारा का जुळल्यात हे तुम्हाला येईलच लक्षात. मला वाटतं मी जेव्हा प्रॅक्टिस चालू केली ना तर मी पण असंच ऑब्व्हियसली सगळ्यांकडे गेलो. जो इमिजिएट सिनियर ज्यांनी मला ही फेल्ट लाईक आय वॉज अ कॉम्पिटिशन तर त्यांनी मला काहीच सांगितलं नाही. नॅचरल आहे पण दॅट इज व्हॉट वी एक्सपेक्ट नॉर्मली. पण एक डॉक्टर अरुण बेहरे म्हणून आहेत, ते जवळपास मला 15 वर्ष सिनियर आहेत. ते मला म्हणाले, त्यांनी स्पष्ट सांगितलं माझी एवढी कन्सल्टिंग फी आहे, मी टिम्पॅनोप्लास्टीचे इतके घेतो, मॅस्टॅडेक्टॉमीचे इतके घेतो, टॉन्सिलेक्टॉमीचे इतके घेतो, मी 50% ॲडव्हान्स घेतो, तू मागू नको, तुला एकही पेशंट देणार नाही. क्लिअर कट गायडन्स. म्हणजे ही डिडंट फील थ्रेटन्ड बाय माय प्रेझेन्स, सो दॅट वॉज गुड. अनेक वर्ष आत्तापर्यंत असं चालू आहे की मी गावाला गेलो तर माझ्या इथे पाठी लागते डॉक्टर अरुण बेहरेंकडे जाणे, ते गावाला गेले तर त्यांच्या इथे पाठी लागते डॉक्टर शिरीष घन यांच्याकडे जाणे. 2 गोष्टी होतात की पेशंटला एक अल्टरनेटिव्ह असतो. दुसरी गोष्ट असं होतं की पेशंटला हे फिलिंग असतं की आता माझ्याकडे आला पेशंट आणि मला माहिती आहे की सर आता उद्यापासून येणार आहे प्रॅक्टिस, तर मी लिहून देतो 5 दिवस अँटीबायोटिक घ्या आणि सरांना दाखवा. मी जर का त्यांना म्हटलं ना नाही मलाच दाखवा, तर पेशंटला कळतं, पेशंट हुशार असतात, त्यांना कळतं की मी ओढतोय, तर मग ते डिस्टर्ब होतात. तर त्यामुळे ही आमची अरेंजमेंट खूप चांगली. आता दोघंच, बाकीचे तर 5-6 सर्जन्स होतेच ENT सर्जन्स, पण ही आमच्या दोघांमधली अरेंजमेंट चालते. आम्ही ट्रेकला जायचो तेव्हा हिमालयात ट्रेक जायचं म्हणजे 14 दिवस 18 दिवस असं असायचं. तर माझा एक मित्र म्हणाला की नाही रे रम्या, मला नाही रे कसं काय, मग वॅक्सिनेशनचे पेशंट असतात, मग आपले पेशंट असं तसं. तर मी त्याला असं पटकन म्हटलं की बघ आमच्याबरोबर गायनॅकवाले पण येतात, मग त्यांचं काय होतं, तर त्यांचे तर डिलिव्हरीजच्या डेट्स ठरलेल्या असतात. आणि म्हटलं तू मेलास तर इट्स अ ट्रूथ फॉर ऑल ऑफ अस. आपण मेलो तर पेशंट थांबून राहणार आहे का आपल्याकरता? नाही. कधी कधी असंही होतं की आपल्याला जायला 5 मिनटं उशीर झाला म्हणून कोणीतरी निघून जातं. आणि कधी कधी गावाहून मी परत आलो 14 दिवसानंतर असं आलो तर पेशंट म्हणतो सर मी 3 वेळा येऊन गेलो. अहो म्हटलं इथे लिहिलं आहे ना की 14 तारखेला येतील ते, तुम्ही कशाला 3 वेळा आले? नाही बायचान्स तुम्ही लवकर आले असले तर. म्हणजे असेही पेशंट असतात, असेही असतात. आपलं आयुष्य आपल्याला जगायला पाहिजे आणि आपण फॉर्च्युनेटली अशा ठिकाणी नाही आहोत की आपण त्यांना अल्टरनेटिव्ह सोडत नाही आहे. म्हणजे तुम्ही अगदी पार गडचिरोलीतल्या एखाद्या छोट्या खेड्यात असते तर मग देन तुमची तेवढी ती रिस्पॉन्सिबिलिटी वाढते. पण मग ही नसताना सुद्धा आपल्याला ती इन्सेक्युरिटी येणं, त्याच्यातनं आपण बाहेर पडणं गरजेचं आहे. एकमेकांना करा. आम्ही टॉन्सिलेक्टॉमी बाहेर जाण्याचं बंद करून टाकलं 3 इयर्स इंटू माय प्रॅक्टिस. म्हटलं कमवेल तर ENT सर्जन कमवेल. आमच्या इथे जनरल प्रॅक्टिशनर ॲडमिट करायचे, बोलवायचे, हातावर तुरी द्यायचे, असं सगळं होतं. आम्ही बंद करून टाकले. कोणीही विचारलं तर सेम उत्तर, 4,000 रुपये. नाही माझ्या इथे येऊन कर, ऑपरेटिव्ह फी 4,000 रुपये. माझ्या इथे केलं तर 4,000 रुपयात अख्खं टॉन्सिल करून मिळायचं. पण तुला जर का मलाच तिथे बोलवायचं असेल तर 4,000 रुपये. मग त्यांनी याला फोन केला, याचं पण तेच उत्तर. त्याला कोणाला बोलवणार तो शेवटी? त्याला ENT सर्जनलाच बोलवावं लागणार आणि ENT सर्जन कमवणार 2,000 रुपये. तर 1,500 रुपये 800 रुपये देऊन तुमच्याकडनं टॉन्सिल करून घेण्यापेक्षा 500 सो नसते. आणि तेच असतं की हा जसं म्हणाला की या क्षणामध्ये, तर तसं मला वाटतं मी तुला ते पाठवलं आहे की माझं एक लेक्चरच आहे जवळपास अर्ध्या तासाचं, लिव्ह इन द मोमेंट. आणि त्याच्या मागे ही स्टोरी अशी होती, मी मस्कतला हँड्स ऑन कोर्स शिकवायला गेलो. शनिवारी मी परत आलो नाशिकला. रविवारी सकाळी गिर्या बिरूड त्याचा मला फोन, तो IMA कॉन घेत होता कल्याणला. तो मला म्हणाला शिर्या 4 वाजताचं नॉन अकॅडमिक स्पीकर येत नाही आहे. म्हटलं गिऱ्या येतो. मग म्हटलं फक्त तो काय बोलणार आहे? तर म्हणे तो फायनान्सवर बोलणार होता यार आणि लास्ट लेक्चर आहे म्हणे ते याचं. म्हटलं मी फायनान्सवर नाही बोलणार, मी 8 महिने प्रॅक्टिस करणारा माणूस आहे, माझे फायनान्शियल फंडे वेगळे आहेत, त्यामुळे म्हटलं ते फायनान्सवर मी नाही बोलणार. मग म्हणे मग कशावर बोलशील? म्हटलं लिव्ह इन द मोमेंट. म्हणे हे काय? म्हटलं तुला चॉईस आहे, दुसरा स्पीकर मिळतो बोलवून घ्या म्हटलं. तर म्हटलं नाही ये. आणि ते टॉक झाल्यानंतर ऑडियन्समधनं एक 70 वर्षाचे डॉक्टर आले आणि मला म्हणाले तुझं हे अख्खा अर्धा तास मी ऐकून मला माझ्या आयुष्याचा दृष्टिकोन बदलावा लागणार ही पूर्ण जाणीव झाली आहे. तर माझ्याकरता दॅट वॉज द बिगेस्ट कॉम्प्लिमेंट. आणि ही आपल्याला सेक्युरिटी असली ना तर देन वी लिव्ह इन द मोमेंट. खूप वेळा असं होतं की आपण मल्टीटास्किंग खूप करतो, पण मी म्हणतो की सिरियल युनिटास्किंग करा. जे करताय तिकडे लक्ष द्या, यू विल प्रोग्रेस. आता जसं बरेच वेळा इंट्रोड्यूस करतात मला वाटतं इंदोरवाला सरांनी एकदा इंट्रोड्यूस केलं की ही इज अ सायक्लिस्ट, बॅडमिंटन प्लेयर, ट्रेकर, पार्ट टाईम ENT सर्जन. असं म्हणजे त्यांचं माझं नातं परत तसं आहे. तर त्यामुळे त्यांनी असं म्हटलं. मी गेलो स्टेजवर, म्हटलं सर व्हॉट अ वंडरफुल इंट्रोडक्शन. म्हटलं लेट मी रिमाइंड द ऑडियन्स दॅट इफ आय एम डुईंग पार्ट टाईम ENT येट यू आर कॉलिंग मी टू स्पीक, गुड इनफ फॉर मी.
The other thing is, ENT is an important part of my life, and I will underline the word part. Being a father is an important part of my life. आज माझ्या पोरांनी म्हटलं असतं, बाबा जाऊ नको तिथे आदित्य बिर्लाला, तर मी ऐकलं असतं का? So I cannot be entirely a father. My life cannot entirely be a father. I cannot entirely be a son. Everything is an important part of life. You have to compartmentalize, त्याप्रमाणे prioritize करायचं. Things happen. So, एवढं सगळं छान पण इफ यू पीपल डोंट माइंड म्हणजे दोघंही कॅन आय आस सर असं काही झालं आहे का लाईफमध्ये की ही म्हणजे सपोज मला परत चान्स मिळाला असं मी हे करणार नाही की मी हे वेगळं करणार असं काही असं बिकॉज वी आर की नॉट बी परफेक्ट ऑल द टाइम्स म्हणजे वी नॉर्मली आपण बोलताना सगळ्यांना चांगलं चांगलं सांगतो आणि पीपल ऑल्सो सियालंडोस्कोपी आज बघितल्यानंतर असं वाटलं आपण पण करायचं तर इट्स नॉट दॅट इझी करेक्ट तर तसंच डू यू वॉन्ट टू टेल द ज्युनियर्स की वॉट if you had opportunity, both of you, if you want to tell this, what would differently you would have done? ओके मला एक क्लिअर कट मोमेंट असा आहे. मी बांधवगडला गेलो होतो. मी जंगलात वाघ पहिल्यांदा पाहिला आणि त्यावेळेस मी व्हिडिओ कॅमेरा नवीन घेतलेला, तर मी तो फिल्मिंग करत होतो. आणि इफ यू सी दॅट व्हिडिओ यू विल सी दॅट एक्साइटमेंटचा शेक इन दॅट व्हिडिओ. ओके. आणि नंतर तो वाघ निघून गेला. एक 10-15 मिनटं वाघीण आणि 2 छावे होते ते निघून गेले. आणि नंतर मला एकदम असं जाणवलं की चायला मी तो वाघ पाहिलाच नाही, कारण की मी सतत त्या मॉनिटरवर बघत होतो की ते सेंट्रलली येतं आहे का नाही येत. आणि कोणा करतात, तर लाट्याला दाखव, हिला दाखव, त्याला दाखव, त्याला दाखव. साला म्हटलं बांधवगडला मी आलो, मी वाघ नाही पाहिला. म्हटलं याला काय अर्थ आहे. सो लिव्ह इन द मोमेंट, ते मी वन ऑफ दोज मोमेंट्स. आणि त्यावेळेस मला असं जाणवलं की जर का मला दुसरं काही व्हायचं असेल तर मी वाईल्ड लाईफ गाईड होईन. म्हणजे निसर्गाच्या जवळ राहता येईल दरवेळेस, तर फारच मस्त. सर आता यू आर पॅशनेट अबाउट रायटिंग आणि यू आर अ स्पोर्ट्स एन्थुझियास्ट. सो डज स्पोर्ट्स एन्थुझियास्ट मेक्स यू अ बेटर सर्जन की अ सर्जन मेक्स यू अ बेटर स्पोर्ट्स एन्थुझियास्ट? बोथ वेज. मी मला वाटतं OT-मध्ये सांगत होतो की यू हॅव टू हॅव एव्हरीथिंग प्रिपेअर्ड अँड डन. लाईक इन फ्लाईंग, मी फ्लाईंग शिकलो आहे, विमान उडवायला. तुम्हाला सगळ्या गोष्टी स्वतः चेक करावे लागतात. फ्युएल किती आहे डिपस्टिक घालून, मीटरवर नाही, कारण की मीटरनी 60 लिटर दाखवलं आणि ॲक्च्युअल ते मायल फंक्शन होत असेल तर काय. सो सिमिलरली एव्हरीथिंग यू लर्न, म्हणजे हे ट्रान्सफरेबल नॉलेज असतं. मोस्ट ऑफ द टाइम्स आपल्याला ना सर्जरी किंवा अकॅडमिक्स जे असतं ना त्याला एक सेट पॅटर्न आहे. सो डॉक्टर भीष्मराज बाम हे स्पोर्ट्स काउन्सिलर होते सगळ्यांचे, सचिन तेंडुलकर, सायना नेहवाल सगळ्यांचे. ते नाशिकमध्ये राहायचे, तर त्यामुळे ते एका प्राईज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीला आमच्या बॅडमिंटन टुर्नामेंटच्या आले होते. तर ते असं म्हणाले की सी लेट मी टेल ऑल ऑफ यू अँड एस्पेशली टू दोज हू आर नॉट प्लेईंग, एज्युकेशन इज टू लीड अ हॅपी लाईफ, एज्युकेशन इज द इझिएस्ट टूल. आणि आय एम सेईंग अ हॅपी लाईफ. एव्हरीथिंग एल्स यू विल लर्न ऑन द स्पोर्ट्स फील्ड. हारलेल्या परिस्थितीतनं जिंकायचं कसं, जिंकलेल्या परिस्थितींना हारू शकतो आपण हे माहिती असणं, कधी लीड करावं लागतं, कधी फॉलो करावं लागतं, कधी तुम्हाला पटत नसेल तरी फॉलो करावं लागतं. सो ऑल दीज आर लाईफ स्किल्स विच यू रिक्वायर फॉर हॅपी लाईफ अँड दे गेट ट्रान्सफर्ड इन टू द ऑपरेशन थिएटर ऑल्सो. सो इट वर्क्स बोथ वेज. अनदर इम्पॉर्टंट सिमिलॅरिटी बिटवीन स्पोर्ट्स अँड सर्जरी इज द रिस्पेक्ट फॉर इन्स्ट्रुमेंट. मला अजिबात आवडत नाही बॅडमिंटन खेळताना. आपली इंडियन नॅशनल प्लेयर होती, मी ऑडियन्स म्हणून बसलो होतो, तिची डबल्सची पार्टनर माझ्या शेजारी बसली होती. ती सिंगल्स खेळताना तिने एक शॉट मारला, नेटमध्ये गेला, तिने रॅकेट फेकली खाली आणि ती येऊन मग नंतर गेम जिंकली. ती नंतर ती येऊन इथे बसली आणि मी तिला जस्ट विचारलं, टेल मी व्हॉट वॉज द फॉल्ट ऑफ द रॅकेट. तुझा शॉट नेटमध्ये गेला, या त्या रॅकेटचा काय फॉल्ट होता, नाही तर त्याच्या पुढचे सगळे पॉईंट्स तू हारायला पाहिजे होती. सो फार सुंदर वाक्य मी रिपीट करतो बरेच वेळा की देर आर मेनी अ मेन अँड फॉर दॅट मॅटर विमेन हू ब्लेम देअर शूज फॉर वॉट देअर फीट कॅनॉट डू. तर रिमेंबर, आपल्याला मिळालेलं इक्विपमेंट रिस्पेक्ट इट. आम्ही माउंटेनिअरिंग करतो, मला कोणी त्या दोरीवर पाय ठेवलेला आवडत नाही, देवबीव म्हणून नाही, त्या दोरीवर माझं जीवन अवलंबून आहे. ती तुटली तर मी मरणार आहे. मग वाय शुड आय डॅमेज दॅट रोप. सिमिलरली रॅकेट, बॅडमिंटनची रॅकेट काढून घेतली तर तुम्ही काय पॉईंट जिंकणार आहे, नथिंग. सिमिलरली आपले इन्स्ट्रुमेंट जे असतात, म्हणजे इन्स्ट्रुमेंट फेकलेले मला आवडणार नाहीत, कारण की त्या इन्स्ट्रुमेंटचा दोष नसतो, आपल्या स्टाफचा दोष नसतो, कारण की त्यांना पण आपल्या इतकं अँटिसिपेशन नसतो. सो त्यांनाही समजवून घ्यायचं, इन्स्ट्रुमेंट नाही दिलं तर शक्यतो डेसिबेल न वाढता. आणि हे मी OT-मध्ये शिकलो ते PJ वॉर्माल्टकडनं. ते नाशिकला आले होते हे करायला. आता खूप असतं, म्हणजे आता जसं आपण लाईव्ह सर्जरी करतो, अरे हे नाही मिळालं, अरे हे नाही का, ते नाही का, ते नाही का. माणसाचा आवाज 5 डेसिबल इकडे तिकडे नाही झाला,
एवढा मोठा माणूस आहे तो. चिडचिड करायची असती तर केअर करू शकला असतो. Sir, for you, does writer yes, make you yes. a better surgeon or a It surgeon is- makes you a better writer? इट इज बोथ वे. बेसिकली मराठीमध्ये आपण संवेदना आणि सहवेदना म्हणतो, बरोबर. इंग्लिशमध्ये सिम्पथी आणि एम्पथी आहे, ठीक आहे. तर सिम्पथी आणि एम्पथी असल्यानंतरच तू काहीतरी क्रिएट करू शकते. आणि सेम वे इट गोज फॉर द फिजिशियन, द सर्जन ॲज वेल. जर तुला पेशंटच्या बद्दल काही भावना किंवा काही रिस्पॉन्सिबिलिटी वाटली नाही तर इट विल नॉट रिफ्लेक्ट इन टू युअर ट्रीटमेंट, राईट. सो इट इज बोथ वेज. आय मीन being a small time writer or so say something, I want to feel what the patient is going through, right? And I want to make a betterment of it. I want to make him pain free or maybe happy. Okay. So जे मला लिहावंसं वाटतं ते मला प्रत्यक्षामध्ये यावंसं वाटतं. आणि अदरवाईज ऑल्सो की जेवढ्या लोकांशी मी इंटरॅक्ट होतो कोणाकडून काही ना काहीतरी स्टोरी येतात. आता मध्यंतरी जेव्हा करोनाचा पिरियड होता तेव्हा करोना OPD स्टोरीज नावाचं मी बरंच मोठं हे लिहिलं होतं. पण म्हणजे बेसिकली आता शिरायला माहिती मुळात मी आळशी आहे, त्याच्यामुळे भयंकर आळशी आहे. तर त्याच्यामुळे मी ते कंपाईल करून पुस्तक अजून नाही केलं. पण अराउंड 50 स्टोरीज ॲक्च्युली विच हॅव हॅपन्ड ड्युरिंग दिस करोना पिरियड. म्हणजे लोकांमध्ये काय त्याच्या ॲक्शन्स आल्या, करोनाच्या काय लोकांवरती इम्पॅक्ट आले. वी आर व्हेरी लक्की की आपल्याला त्याचं जाणवलं नाही. बिईंग अ डॉक्टर आपली रोजीरोटी बंद नाही झाली माहिती आहे. चिखली जो भाग आहे ना आपला इकडचा खालचा भाग, तिथे जे सगळे हे UP वगैरे साईडचे लोक होते तर ते प्रॅक्टिकली सगळं काम बीम बंद झालं. खायला काही नाही वापस गेले. काही लोक त्याच्यातले वाचलं असेल तुम्ही, ट्रेन मिळाली नाही ते चालत गेले. काही लोक झोपले आणि त्यांच्यावरून ती ट्रेन गेली. तर त्याच्यावर एक मी कविता पण लिहिली होती. तर अशा खूप स्टोरीज आहेत. आणि त्याच्यानंतर मला ते जाणवलं की म्हणजे इनिशियली आय वॉज नॉट व्हेरी हॅपी अबाउट माय डॉटर्स टेकिंग द मेडिसिन, आलं लक्षामध्ये. पण नंतर मला लक्षात आलं की राणी द डिसिजन इज गुड. खूप सुंदर पद्धतीने मांडलं सर. व्हॉट वी कॅन एक- सी इज देर इज ऑलवेज अ लर्निंग ऑफ ज्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही ज्या काही गोष्टी करत गेल्या, देर वॉज ऑलवेज अ लर्निंग ऑफ इन एव्हरीथिंग दॅट यू डिड. एक मेहता मॅडम नेहमी म्हणायच्या की यू कॅन लर्न फ्रॉम एव्हरी पर्सन दॅट यू इंटरॅक्ट विथ इफ यू हॅव द विल टू. सो ते आपली जबाबदारी आहे. म्हणजे मी आता काल रिक्षात बसलो, त्यांनी माझी एंडोस्कोपीची बॅग पाहिली तर त्यांनी मला विचारलं क्या है. म्हटलं वो ऑपरेशन का उसमें रहता है, दूरबीन रहता है. सर आपका ऑपरेशन बहुत सफल हो. रिक्षावाला तो मला आशीर्वाद देऊन गेला. महत्त्वाचं आहे का नाही, ऑपरेशन सफल होईल का नाही आपल्याला माहिती नाही, पण त्याच्या एक पॉझिटिव्ह वाईब्स आपल्याला मिळणं हे किती महत्त्वाचं आहे. आणि मगाशी एक सांगायचं राहून गेलं, हा याच्याकडे बघून हा इतकं खातो आणि माझ्याकडे असं वाटतं. आम्ही एकदा OT संपल्यानंतर गेलो सारसबागेच्या बाकावर बसलो का आणि पाऊस सुरू झाला. जस्ट पाऊस असा हलकासा पाऊस. आम्ही म्हटलं उठायचं नाही, आपण इतके थकलेलो होतो आणि अनुभव हा पाऊस. आणि मग नंतर पण तुम्ही ससून मधून सारसबाग, हा मग बस 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 हा अच्छा, बस. त्या काळात दुसरं काहीच नव्हतं आमच्याकडे. हा म्हणजे रात्री अलका टॉकीजून ससूनला परत यायचं. पिक्चर पाहिल्यावर 75 पैशाचं बसचं तिकीट कोण खर्च करेल, पायी यायचो आम्ही. तर त्या ह्याच्यात मग नंतर असं तो पाऊस थोडासाच होता 15-20 मिनटं, पण आम्ही मस्त असं घेतला. आणि मग नंतर आम्ही उठलो दोघेही. आता त्या काळात आमच्याकडे मोबाईल नव्हते, कॅमेरे नव्हते, नाही तर तुम्हाला काय दिसलं असतं मी सांगतो थांब. असा बाग होता ना, बाग बराचसा भाग ओला होता, एवढा भाग कोरडा होता आणि एवढा भाग कोरडा होता. तुम्हाला कळलं असेल कोण कुठे बसलं. हे म्हटलं ना वैशाली की ह्याच्यातून आपल्याला एक शिकलं पाहिजे ना की तुला जर आयुष्यात आनंदी व्हायचं असेल ना तर खूप पैसे पाहिजे अशातला काही भाग नाहीये, काहीच भाग नाहीये. मित्र पाहिजे पण नक्की. नाही, हा मित्र पाहिजे आणि ऍटिट्यूड पाहिजे. Attitude ऍटिट्यूडची पाहिजे, एक तुला पाहिजे. गंमत सांगतो. BJला आपल्या इथे बघतो जिल्हा परिषदचा चौक हो, आहे, हो. तिथे पूर्वी मोठं सर्कल होतं, खूप अशी हिरवळ होती. आणि एक ते सैनिकांचा फर्स्ट वर्ल्ड वॉर मध्ये काहीतरी सैनिकांसाठी ते मानवनाचं ते तिथे अशी जागा होती.
आणि ते कोणाला येऊ वगैरे द्यायचे नाही तिथे. तर मग काय झालं, एकदा ओटी नंतर मी आणि शिरा, आणि तिथे समोर विष्णू सदाशिवला एक अप्रतिम भजी करणारा माणूस, अप्रतिम भजी करतो तो, इतकी सुंदर भजी ना. तर मग आम्ही काय झालं की ओटीनंतर मग असे 5-6 प्लेट त्याचे ह्याच्यात भजी बांधू ना, आणि ते पण असे ते ह्याच्यामध्ये वर्तमानपत्रात, ते काय शाई जाईल वगैरे हा काही भाग नाही, ठीक आहे. ते तशीच गरमागरम भजी घालून हां ती घेऊन गेलो आम्ही, आणि तो तिथे गार्ड वगैरे नव्हता, आम्ही गेलो तिथे आणि जाऊन बसलो आतमध्ये, मस्त तिथे जाऊन खायला लागलो. तो आला, ए उठा उठा, रिफ्लेक्सली. तुला माहिती आहे का आम्ही कोण आहे? पाटील साहेबांच्या नातेवाईक. कोण पाटील काय माहित नाही. तोही जरा चकित झाला. मग ठीक आहे बसा म्हणे सर, फक्त ते कागद आहे ना तेवढं टाकू नका. तर दिस इज व्हॉट हॅज टॉट अस टू एन्जॉय एव्हरी बीट ऑफ लाईफ. ठीक आहे. Very आणि important. सगळ्या गोष्टींमध्ये आनंद आहे ना तुझ्या सगळीकडे आसपास पसरलेला असतो. Correct. सगळ्या गोष्टीमध्ये पसरलेला वेचता आला असतो. पाहिजे. तुला तो बघता आला पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये तुला ना ते बघता आलं पाहिजे की अरे याच्यातून म्हणजे Correct. वी ऑलवेज से इंग्लिशमध्ये म्हण आहे ना की एव्हरी डार्क क्लाउड हॅज अ सिल्वर लायनिंग. सो इट इज अप टू यू. व्हॉट डू यू सी? The dark वेदर अ cloud डार्क or the क्लाउड ऑर अ silver सिल्वर lining. लायनिंग, Absolutely. राईट? Yes. सो एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड कायम ठेवा. आता कोणीच नाही नवीन तर लोक तुम्ही काही जाऊ दे. साधना वगैरे करता का दोघं? म्हणजे तुम्ही काही मेडिटेशन वगैरे करता का? बिकॉज मी ऐकलं सर काहीतरी गेले होते कुठेतरी कोर्स करायला, मला सांगितलं शिरीष सर, तर म्हणून मी विचार. मी विपश्यना करतोय गेले आता 23-24 वर्ष. कसं मी गेला तुम्ही विपश्यना तिकडे? हा म्हणजे माझा एक मित्र होता, पॅथॉलॉजिस्ट आहे तो, तर नाशिकला आहे, मनोहर जाधव म्हणून. तो म्हणाला अरे मी असं गेलो, चांगलं आहे, असं वाटतं जरा मनशांती असे. म्हटलं चला जाऊन बघू आपण. आता माझ्यासारख्या माणसाला 10 दिवस शांत बसायचं तेव्हा त्याची रिॲक्शन पहा. म्हणूनच म्हटलं तुम्ही कसं गेला तिकडे? काय पण सगळं बोलायचं पण नसतं हो अजिबात पण असं. मी असा विचार केला खायचं नाही, बोलायचं नाही, सगळंच विपरीत. आणि म्हटलं family पण नाही. हो काहीच नाही. म्हणजे म्हणजे बोलायचं नाही, म्हणजे कसं आहे की वाचायचं पण नाही, कम्युनिकेट पण नाही करायचं, म्हणजे व्हिज्युअल नाही, जेस्चरनी नाही, काहीच नाही. तर मी म्हटलं एक वेगळा एक्सपिरियन्स म्हणून घेऊन पाहायला हरकत नाही. आपला मित्र सांगतोय, त्यांनी म्हटलं ना अरे धुरंधर बहुत अच्छा मूवी देख के आता आपण जातो ना. जातो. हो, मी तर मग बघितला. म्हटलं, तो म्हणाला की असं चांगलं आहे, मला चांगलं वाटलं. म्हटलं चल जाऊ एकदा, एक अनुभव घेऊन पाहू. आणि मग मला त्याच्यातल्या ज्या काही काही गोष्टी मला पटायला लागल्या, स्वतःचे अनुभव यायला लागले. तर त्यामुळे मला वाटत नाही मी गेल्या 23-24 वर्षात विपश्यना केल्याशिवाय झोपलोय. मी कुठेही असो, मंगोलियात असो, हिमालयात असो, फ्लाईटमध्ये असो, काल रात्री पण, आज रात्री पण मी बसमध्ये प्रवासात असेल तर त्याच्यात होईल, आयदर आधी किंवा बसच्या प्रवासात पण. त्याचा खूप फरक पडतो. लिव्ह इन द मोमेंट जे आपण म्हणतो ना, ही फिलॉसॉफी सगळीकडे आहे. तुम्ही कुठल्याही धर्मात, कुठलाही सहजयोग हे ते कशातही जा, सगळ्या ठिकाणी तेच आहे. शिकवत नाहीत कसं करायचं ते, तर ते विपश्यनेत शिकवलं जातं. इट्स अ ट्रेनिंग. आणि खूप जण असं म्हणतात की हां म्हणजे 10 दिवस केलं की झालं का? तर नाही. तर समजा 10 दिवस तुम्ही सायलेंडोस्कोपी कोर्स केला, डू यू बिकम अ सायलेंडोस्कोपिस्ट? नो. 10 दिवस तुम्ही आईस्क्रीम मेकिंग कोर्स केला, डू यू बिकम अ आईस्क्रीम मेकर? नो. यू हॅव टू प्रॅक्टिस इट डेली. तर सिमिलरली, सो दॅट इज समथिंग, इट इज अ नॉन कॉम्प्रोमाइजेबल पार्ट ऑफ लाईफ. आंघोळ नाही केली तरी चालू शकते, विपश्यना करा. म्हणजे सम फॉर्म ऑफ मेडिटेशन टू गेट युअर माइंड. झालं. आतापर्यंत आम्ही देणार नाही अजून, एवढ्यात संपलेलं, वेळच संपलेला नाही अजून इथे. नाही पण सगळं म्हणजे परत फायनान्शियल याच्यावर पण मी सांगतो की माझा एक पिडियाट्रिशियन मित्र आहे, तो मला म्हणाला की अरे असं मनात डोकं फिगर नाही येत की ही झाली ना बँक बॅलन्स आपला झाला की यू आर डन. तर म्हटलं थांब मी तुला एक गंमत सांगतो कसं आहे की मी ज्याच्याकडनं हॉस्पिटलचे फ्लॅट घेतला म्हणजे त्या बिल्डिंगमध्ये, ती एका सोनाराची बिल्डिंग होती. त्याचं माझं मग चांगलं गप्पा गोष्टी व्हायच्या. 1996 साली जेव्हा मला साधारण मी 5,000 रुपये महिना मला मिळत होते प्रॅक्टिसमधनं, तेव्हा हा माणूस मला सांगायचा की आपल्या स्वतःच्या नावावर 50 लाख रुपये झाले ना की यू आर डन. ओके. तर तेव्हाच 50 लाख इमॅजिन पण नाही करता यायचं. 2000 साली तो मला भेटला, तेव्हा तो मला म्हणाला 1 कोटी झाले ना की डन. 2005 साली तो 5 कोटीवर आला होता. आज आता मी परत त्याच्याशी एवढ्यात भेटलेलो नाही, तो कुठे आहे मला माहिती नाही की काय किती त्याचा आकडा आहे ते. आणि मी माझ्या मित्राला तेच म्हटलं, 30 वर्षापूर्वी किंवा 40 वर्षापूर्वी आपलं घर इमॅजिन कर, छोटं होतं, आजच्या मनाने छोटं होतं, सोयी नव्हत्या तेवढ्या सगळ्या, पण आपल्या मेमरीज आपण असे दुःखाच्या सागरात बुडालेलो होतो. असं होतं का? हा म्हणाला ना दाबेली खाऊन आम्ही मस्त असायचो ना, म्हणजे हॅपीनेस. असं कुठे त्यांनी असं म्हटलं का किंवा मी असं काय यार दाबेली खावी लागायची आम्हाला, असं नव्हतं.
सो आनंदातच होतो आपण. मग आपलं इन्कम राईज होणार आहे, प्लॅटो होणार आहे आणि रिड्यूस होणार आहे. आपल्या गरजा जर का त्याच्या खाली पॅरलली ठेवल्या, डन. मागची माझी गाडी सेडान होती, आता हॅचबॅक आहे. इट्स सिम्पल. सो दॅट इज द वे ऑफ रिमेनिंग प्रॉस्परस, नॉट रिच. प्रॉस्परस. प्रॉस्पेरिटी मीन्स money and time to utilize that money. Most important, time to utilize that money. Otherwise you have money and you don't have time. Time. That money is इसका अपेंडिक्स अब्बी फूटना था वाली परिस्थिती येते मग. आणि आपण पाहतो ना, बर्नआउटवाले खूप जण आजकाल आपण पाहतो. ज्वलंत प्रश्न आहे आपल्यातले लोक बर्नआउट होत आहेत अँड दे आर म्हणजे डाईंग. आय मीन सायकोलॉजिकल इश्यूज, ह्या सगळ्या गोष्टी कशा करता. आपलं आयुष्याकडे आपण नाही बघणार तर कोण बघणार आहे? कोणी पेशंट थोडी तुम्हाला आणून देणार आहे. आणि ते प्रेशर्स टाकणार आहेत. सर मला 7 नंतरच जमतं. मग म्हटलं ठीक आहे, पण मला 7 नंतर जमत नाही. सिम्पल. आणि तो हा माणूस फ्लाईट पकडायला 7च्या आधीच जातो, स्टेट बँकेत 3च्या आधीच जातो. मग तेव्हा कसं जमतं? म्हणजे आपण इथे थांबलेलो आहोत म्हणून तो थांबतो. सो आपण तो चॉईस घ्यायचा आहे की मला 7ला बंद करायची का प्रॅक्टिस. ठीक आहे, मी घेतो. आय विल लूज आउट ऑन सम पेशंट सम मनी, बट दॅट्स फाईन. तो आमच्या दोघांचं ते स्केच नाही दाखवलं का तू? टाकलं नाही का ते? टाकलंय ना. नाही, ते कुठे आहे? ते बघण्यासारखं आहे स्केच. लाट्याला पण आठवत नसेल ते बघ. म्हणजे बघितल्यावर आठवेल, पण ते रेकॉर्ड किपिंग म्हणतात ते. याला बघा, ते याच्यात येईल. तर आहे एक कुठेतरी आहे. असेल माझ्या फोनवर सापडेल ना. नाही, नुसतं असं दाखवू आपण. मजा आहे. म्हणजे ती त्याच्या मागे एक स्टोरी आहे. PG क्लिनिक चालू होतं. अतिशय रटाळ. म्हणजे कधी कधी ना कधी कधी असं असतं की इतकं थेरॉटिकल चालतं की कोणी काही बोलत नाही. CA लॅरिंग्सवर आमच्या इथे त्या काळात लोक टोटल लॅरिंगेक्टॉमी, फॅरिंगेक्टॉमी, गॅस्ट्रिक पुलअप, काय 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 बोलणं चालू होतं थिअरी. आम्ही आपले म्हणजे खरंच तिथे कोणीच करायचं नाही तेव्हा. आणि आम्हाला कळेल की हे उगीच थिअरी चालू आहे. मग अशा गोष्टी ऐकायच्या नसतात. मग आमच्याबरोबर एक GK नारायणा म्हणून होता. तर त्यांनी बसल्या बसल्या त्यांनी माझं एक कॅरिकेचर काढलं, एक लाट्याचं काढलं आणि ते सर्क्युलेट केलं. ते पिवळा कागद, मला वाटतं तो OPDचा कागद आहे, त्याच्यावर ते सर्क्युलेट केलं. लोकांनी त्याच्यावर माझ्या याच्यावर, मला दाढी ना फ्रेंच वेडी, ख्वाजा घनुद्दीन, याच्यानं बच्चू, असे कॉमेंट्स लिहिले आमच्याच लोकांनी सगळ्यांनी, जे आम्ही PG करत होतो. ते फोटो आहेत माझ्याकडे दोन्ही. अशा गमती जमती. आणि याच्यातच तर आपलं आयुष्य हसण्या खेळण्यात मजा येते ना. म्हणजे आपण स्टुडिओतले फोटो थोडीच आठवतोय, आपल्याला हे आठवतं ना. आता एक शेवटचं फक्त सांगतो तुला. साधनेबद्दल विचारलं तू साधनेमध्ये आहेस. हा, साधनेमध्ये माझं अजून काही त्याच्यामध्ये नाही. पण व्हॉट आय डू इज वर्षातून एकदा गो टू हिमालयाज. ओके, एकदा जंगलात जा, एकदा हिमालयात जा, एकदा समुद्रापाशी जा आणि बस, फक्त तिथे बस. बाकी काही करायचं नाही. उत्तरांचलला, हिमाचलला, जम्मू काश्मीरमध्ये कुठेही जा, 8 दिवस जा, फक्त त्याच्याकडे बघ बस. ह्याला म्हणजे माहीत नाही आता याला साधना म्हणतात का काय म्हणतात माहीत नाही मला. मी ह्याच्यामध्ये फार म्हणजे मागे, मला माहीत पण नाही काय नाही. पण थोडे आपले जे रिच्युअल्स असतात, रोज देवाचं स्मरण आहे. सगळ्यात महत्त्वाचं, अनइंडिकेटेड गोष्टी करायच्या नाही. ज्या पेशंटला खरंच गरज आहे त्यालाच ऑपरेशन सांगायचं. माझ्यासाठी साधना हीच आहे की मी आज दिवसभरात कोणाला फसवलेलं नाही. उगीच चुकीच्या गोष्टी, उगीच चुकीचे ऑपरेशन्स पैसे मिळवण्यासाठी करायचं नाही. ही माझ्यासाठी साधना आहे. पै सर माझे गाईड होते, पै रायतुरकर. त्यांना OPD सर्जन म्हणायचे, कारण ते ओटीत न्यायचे. इज अन एक्सलंट सर्जन. पण ते माझे गाईड होते. मी पासआउट झाल्यावर त्यांनी मला 2 गोष्टी सांगितल्या. झोप जाईल असं काहीही करू नको. ठीक आहे, म्हणजे अनइंडिकेटेड कर का करू नको नाही. तुझी कातडी जाड असेल तर अनइंडिकेटेड कर, त्याचे कॉम्प्लिकेशन्स येतील, पण तुझी झोप नाही गेली पाहिजे. सो ही लेफ्ट दॅट चॉईस टू मी, गायडिंग प्रिन्सिपल. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की तुमची, म्हणजे आता आजकाल कमी झालं आहे विथ कॉर्पोरेट सेटअप्स आणि हे ते, कारण की फी आधी घेतली जाते. पूर्वी तर असंच असेल की झाल्यानंतर मग फी. तर फी नंतर जर का सगळं तपासून झाल्यावर जर का तो म्हणाला की सर ही फी खूप जास्त आहे,
तर बदमाश आहे, भामटा आहे, त्याच्याकडनं दुप्पट घे, कारण की तुझ्याकडे यायच्या आधी त्यांनी सगळी चौकशी केलेली असते. आणि इट स्टँड सो ट्रू. दुसरी गोष्ट, हा जसं म्हणाला की निसर्गामध्ये आय फील आय ऑलवेज टच बेस. आणि मी कुठलंच नाही, म्हणजे आता आम्ही सगळे नाशिकला तर आमचा माउंटेनिअरिंग क्लबचं खूप मोठं गँग आहे, तर त्यामुळे मला वाटतं हिमालयात माझे 20 ट्रेक झालेत. मी माउंट केनिया क्लाइंब केलं आहे, सह्याद्रीत 350 ट्रेक झालेत. भटकी विमुक्त जनजातीचं आहे आपली. तर या सगळ्या ह्याच्यात मी त्यांना एकदा प्रपोज केलं की वाळवंटात जाऊ आपण म्हणून. तर मला वाटलं लगेच आयडिया पिकअप करतील. कोणीच पिकअप केली नाही आयडिया. म्हणजे काय, अरे आता सीझन आपला आहे ना पेशंटचा, मग आपण स्लॅक सीझनमध्ये जाऊ. म्हटलं स्लॅक सीझनमध्ये तिथे 52 डिग्री सेंटीग्रेड असतं, येशील का म्हटलं तेव्हा. नाही, तिथल्या सीझनला जायचं असतं, आपल्या सीझनला नाही. मग दुसरा जण म्हणाला की यार मी कन्व्हिन्स होत नाही, तू मला कन्व्हिन्स केलं तर मी येईन. म्हटलं थांब, मी तुला काय सांगितलं, मी जातोय येतोय का. माझं वाक्य असं होतं की तू येत असला तर आपण जाऊ, नाही मी जातोय येतोय का. म्हटलं हे फॅक्ट्स हे मी तुझ्यासमोर ठेवले, हे घेऊन मी स्वतःला कन्व्हिन्स केलं आहे, मी तुला नाही कन्व्हिन्स करू शकत. तू स्वतःला कन्व्हिन्स करू शकला तर ठीक आहे. मी उंटावर जाऊन बिकानेर ते जैसलमेर असं 7 दिवस उंटावर बसून, मग लोकांनी मला विचारलं की कशाला जायचं आहे तुला. म्हटलं उंटावरनं शेळ्या हाकायची प्रॅक्टिस करेल. काय कारण आहे, काही सांगू शकतो मी. लोकांनी मला उंटावरचा शहाणा म्हणावं म्हणून गेलो मी. पण तो जो अनुभव मिळतो तिथला, तो आय कॅनॉट डिस्क्राईब इन वर्ड्स, दॅट कॅनॉट बी ट्रान्सफर्ड. आणि म्हणून मला एक मुलगा एक मुलगी आणि एक माझं सेकंड मॅरेजमधनं म्हणजे तिचा आधीचा मुलगा होता, ही इज नो मोर नाव. तर मी या मुलांना नेहमी सांगायचो की आय विल पे फॉर युअर एक्सपिरियन्सेस, नॉट फॉर युअर थिंग्स. मी आयफोन घेऊन देणार नाही, तू स्काय डायव्हिंगला तेवढाच खर्च आला तर मी देणार आहे. कारण की दॅट एक्सपिरियन्स इज गोइंग टू एनरिच युअर लाईफ. अ थिंग कॅनॉट. A thing can be stolen. Your experience cannot be stolen. Whatever, good or bad, it makes you into a better person. यावरून सर तुम्ही सांगितलेली गोष्ट मला आठवली 2 वर्षापूर्वी की प्रत्येक मुलाच्या वाढदिवसाला तुम्ही काहीतरी अशी गोष्ट द्यायची की त्या मुलाला ही वॉज ऑलवेज एक्साइटेड फॉर द नेक्स्ट बर्थडे गिफ्ट. एकदा तुम्ही एका वाढदिवसाला कॅलिडोस्कोप सगळ्या मुलांना दिले होते. सो आय रिमेंबर दॅट स्टोरी. पण मी रिटर्न गिफ्ट द्यायचे किंवा गिफ्ट द्यायचं तर मी कॅलिडोस्कोप, कॉन्व्हेक्स कॉन्केव्ह लेन्सचा सेट, कॉन्केव्ह कॉन्व्हेक्स मिररचा सेट, लेट देम एक्सपेरिमेंट. त्या ह्याच्यातनं म्हणजे काय होतं की चॉकलेट दिलं आत्ता संपतं, 15 मिनिटानंतर त्याच्या लक्षात राहत नाही. खेळणी पण जी असतात ना की ज्याच्यात त्यांना फार क्रिएटिव्हिटी नसते त्यांची, म्हणजे ते लिमिटेडच असतं ना तसं. तर यू गिव्ह समथिंग ऑफ दिस. माझ्या मुलीला मला वाटतं 8वीमध्ये मायक्रोस्कोप दिला वाढदिवसाला. म्हणजे चेहरा काय झालाय, मला काही दिसत नाही, मला 7 फुटाच्या पलीकडचं दिसत नाही. थँक्यू थँक्यू सो मच. खरंच खूप 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 मजा आली, खूप शिकायला मिळालं, खूप बोलायला अजून आवडेल, पण आम्हाला थोडासा वेळेचा येस तिथे आपण कंटिन्यू करू. थँक्यू सो मच वन्स अगेन. इट वॉज रिअली 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 अन एनरिचिंग एक्सपिरियन्स टू हॅव विथ यू. हॅपी फ्रेंडशिप डे टू बोथ ऑफ यू अँड टू ऑल ऑफ अस. Yes, happy friendship day.